अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले, 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसोनी दोहेवरी, तिसरीवरी बैसले आपण, पाहुणी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी, स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातुनी प्रथम आरंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडुलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदा तटाका प्रति, जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली पवन परम पावन, काही दिवस फिरोनी हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलं. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ, देश हिंडुनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदी आहुनंदत, ऐसे आमुचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.